ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಈಗ ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಚುನಾವಣೆ ಕಾವು ಜೋರಾಗಿದ್ದು ತೆರೆಯ ಮರೆಯಲ್ಲಿಯೇ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನರ ನಿರೀಕ್ಷೆಯಂತೆ ವಿಧಾನಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಮಣ್ಣಿನ ಮಗ ಚನ್ನರಾಜ ಹಟ್ಟಿಹೊಳಿಯವರು ಸ್ಪರ್ಧಿಸುವ ಎಲ್ಲಾ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತಿವೆ. ಚನ್ನರಾಜ ಹಟ್ಟಿಹೊಳಿಯವರು ಸ್ಪರ್ಧಿಸಿದರೆ ನಾವು ಮತ ನೀಡುವುದಾಗಿ ಹಲವು ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತರಾಗಿ ಮುಂದೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಬೆಂಬಲವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಆಮಟೆ ಪಿಕೆಪಿಎಸ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕಾತರಲೇಖರ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ನಿರ್ದೇಶಕರು ಚನ್ನರಾಜ ಹಟ್ಟಿಹೊಳಿಯವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುವುದಾಗಿ ಬಹಿರಂಗ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿರುವ ಅವರು, ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿರ್ದೇಶಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ವರ್ತನೆಗೆ ಬೇಸತ್ತು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಮನೆಯ ಮಗಳಾದ ಜನಪ್ರಿಯ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿಯನ್ನು ಮನಗಂಡು ಖಾನಾಪುರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಪುನಶ್ಚೇತನಗೊಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಚನ್ನರಾಜ ಹಟ್ಟಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲವಿದೆ ಎಂದು ಅಮಟೆ ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಾತರಲೀಕರ ಬಹಿರಂಗ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. कालच एका पेपरला बातमी वाचली आम्ही की आमटा पीकेपीएस फुल आमटा पीकेपीएसचा अरविंद पाटलांना पाठिंबा म्हटलं हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याचा प्रमुख चेअरमन मी आहे, माझा पॅनल आहे, त्यांच्या विरोधात मी 9 लोक निवडून आणले. त्यामुळे जाण्याचा काय प्रश्नच येत नाही. आता आम्ही तर 6-7 मेंबरच हजर आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कुठेतरी लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न कराले. प्रत्येक माणसाला पूत लावून गोड बोलून नेणे तर ते चुकीचं आहे. तर मी एवढंच सांगू शकतो की अरविंद पाटलांची पहिला आम्ही माणसं होतो, पण 10-15 वर्ष त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला की आज मला वाटते सगळ्या तालुक्यात सगळ्यापेक्षा कमी आम्ही असणार की लोकांना पत्रच दिले नाही, लक्षात ठेवा, पैसेच दिले नाही. म्हणजे त्यांनी डायरेक्ट येऊन 15 वर्ष फसवायचा प्रयत्न केले, लोकांच्या तोंडाला पानं फुसायचा प्रयत्न केला, लक्षात ठेवा. तेव्हा मी काय अजिबात त्यांचं मानणार नाही, लक्षात ठेवा. ही बॉडी लास्ट प्रेट मागं पण माझी होती, आता पण माझी आहे, पुढे पण माझी होणार, एवढं प्रामाणिकपणे काम केलंय. त्याने आम्हाला 15 वर्षात हिशोब केला तर 2 ते 3 कोटी 80 द्यायला पाहिजे, तर त्यांनी फक्त 50 वर ठेवले. ही संस्था कशी चालवायची हे प्रत्येक लोकांनी विचार करावा, लक्षात ठेवा, पब्लिकनं. कारण जर 3 कोटीच्या ठिकाणी 50 लाख रुपये देत असतील तर साधा शेकडीचा पगार बी होत नाही. तर स्वतः आम्ही डायरेक्टर लोक पगार घालून चालवालोय. तेव्हा ह्या अरविंद पाटलांच्या भूल तापांना कोणी बळी न पडता, आमटा तर सोडाच, मला वाटतं भविष्य काळात आमटा फुटली का खानापूरला कुठली सोसायटी फुटली 2 महिन्यात कळणार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मी प्रामाणिक कार्यकर्ता, लोकांची समाजसेवा करणारा 20 वर्षे चेअरमन आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही या भविष्य काळात काय घडतंय पाहावं, एवढी मी विनंती करतो. अरविंद पाटलांनी आमचे पैसे अडवले, त्यावेळेला सगळ्या साथी डायरेक्टरना घेऊन मी हट्टीवळेंच्याकडे गेलेलो होतो, त्यांनीच पैसे रिलीज केले, त्यांनी अडवून ठेवलेलं, लक्षात ठेवा. भविष्यात सुद्धा एनसीचं आम्हाला 2 कोटी का 3 कोटी होतील तेवढं हट्टीवळेने आश्वासन दिलेत की लोकांचे पैसे आम्ही मंजूर करून देतो, आणि ते 100% देणार असं मला वाटतंय. खानापूरच्या लोकांना आतापर्यंत त्याला आम्ही बघा त्यावेळेला 70 रुपयाचं जेवण देऊन डायरेक्टर केले, लक्षात ठेवा. आज कोटीने व्यवहार चालतात. सगळ्या लोकांना फसवायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या लोकांनी केले, तेव्हा त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नका पाहिजे. म्हणून मी आज हे एक व्हिडिओ करायला, लक्षात ठेवा. नाही तर पत्रकार परिषद जोरात घेणार मी. जे लोक हे बसलेत साथी लोक, त्यांना मी स्वतः निवडून आणलो त्यांच्या विरोधात पॅनल करून, लक्षात ठेवा. त्यामुळे काय प्रश्नच फोडायचा येत नाही. ह्या लोकांना मी निवडून आणलं माझ्या पॅनल मधनं, कसलकर पॅनल मधनं. अरविंद पाटलांचा प्रश्नच येत नाही फोडायचा. त्यांची फक्त 3 लोक आहेत, त्यांनी 3 लोक येऊन करून देत. थोडं एवढंच सांगतो मी. पुढे भविष्य काळात काय होणार ते होणार. आमच्या डायरेक्टरचा काही प्रश्न नाही. त्यांनी फसवल्यामुळे अरविंद पाटलांच्या विरोधात मतदान होईल असं मला वाटतंय, लोकांना पैसे द्यायचं फसवल्यामुळे. ज्या वेळेला आम्ही ऍडव्हान्स केलेले पैसे, म्हणजे लोकांना वाटलेले पैसे, त्याची भरी नाही केली, ते पैसे कुणालाच ठेवता येत नाही. कुणाच्या बापाचे नसतात, ते आमच्या पण त्याचे गव्हर्नमेंटचे पैसे असतात. ते सुद्धा पैसे आमचे मागच्या वेळेला 2023-24 ला अडवले गेले अरविंद पाटलांनी. लास्ट आम्ही पर्याय नसल्यामुळे संपूर्ण बोर्ड आमचा लक्ष्मी हेब्बाळकरांच्याकडे जाऊन विनंती केली, आणि मॅडम असे आमचे पैसे अडवून ठेवले. त्यांनी एका फोनात आमचे दुसऱ्या दिवशी पैसे वाटप झाले, लक्षात ठेवा. एवढी हेब्बाळकरांच्याकडे पॉवर आहे, आणि भविष्यकाळात त्याने करतील मग आशा आहे. आमटा पीकेपीएसचे चेअरमन लक्ष्मण कसरलेकर सध्या मी यांना फुल कंटाळून हट्टेवळी साहेबांचा 2 महिने फुल प्रचार करावा, लक्षात ठेवा. मी पण त्यांना सपोर्ट दिला. तालुक्यातले
जास्तीत जास्त 25 ते 30 संस्था त्यांना सपोर्ट करतील असं मला वाटतंय. काय याच्या पलीकडे काय मी सांगू शकत नाही. आणि मी तरी फुल पाठिंबा त्यांना की आम्हाला फक्त एनशी करून द्या. लोकांना पैसे द्या एवढी मागणी आहे आमची, दुसरी काय मागणी नाही. लोकांना